नमस्कार. आज आणि उद्या आपण वर्णमालेतील अक्षरं आणि पंचमहाभूत यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, पंचमहाभूतांवरती वर्णमालांच्या उच्चारांचा कसा प्रभाव पडतो आणि आपलं शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा या वर्णमालेच्या उच्चाराने कशी वाढते त्याचा अनुभव घेणार आहोत. वैद्य अविनाश जोशी यांनी काही तत्व आणि काही अक्षरं अशी सांगितलेली आहेत, कोणती अक्षरं कोणत्या तत्वाची आहेत. तर ते बघूया आपण. जेव्हा आपण मंत्रजप करतोय तेव्हाच आपण या सगळ्याचा विचार करणार आहोत. अ पासून आहापर्यंत आकाश तत्व आहे, म्हणजेच अ आ, इ ई, उ ऊ, रु रू, लृ लृ, ए ऐ, ओ औ, अम आहा या सर्व स्वरांचं आकाश तत्व आहे. पुढे क ख ग घ ङ, च छ ज झ य, ट ठ ही जी अक्षरं आहेत ती वायुतत्वाची अक्षरं आहेत. त्यानंतर ड ढ ण, त थ द ध न, प फ ही अग्नितत्वाची अक्षरं आहेत. ब भ म, य र ल ही जलतत्वाची अक्षरं आहेत. आणि व श ष स ही पृथ्वी तत्वाची अक्षरं आहेत. बाकीची अक्षरं संयुक्त अक्षरं आहेत, त्यामुळे त्यावरती वेगवेगळ्या तत्वांचा प्रभाव पडतो. तर असं मनन करून, चिंतन करून आपण अक्षर पठण करणार आहोत, वर्णमालेचं पठण करणार आहोत. 2 दिवस याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. ओम आम ईम ईम ऊम ऊम रूम 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 एम ऐं ओम औं अम आहा कम खम गम घम ngम चम छम जम झम यम टम ठम डम ढम णम तम थम दम ढम नम पम फम बम भम मम यम रम लं वं शं शं सं हम रं क्षं ञं ॐ